सूत्रे व काय वर्ग विस्तार विस्तार. ठीक आहे, बैजिक सूत्रे वर्ग विस्तार आपण बघूयात. आता तुम्हाला सर्वांना येत आहे, आपण वर्ग करतोय. 2चा वर्ग किती? बर. आणि 3चा? 3चा. या ठिकाणी एक बैजिक राशी मांडलेली आहे. ही बैजिक राशी आहे, इथं मांडलेली आहे. या ठिकाणी गेले कंसामध्ये x अधिक y कंसाचा वर्ग. ठीक आहे, आपल्याला वर्ग म्हणजे माहिती आहे. वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्या संख्येला गुणून आलेली जी संख्या असते तिला आपण वर्ग असं म्हणत असतो. आता या ठिकाणी कंसामध्ये x अधिक y कंसाचा वर्ग आहे. म्हणजे हा x अधिक y आणि x अधिक y किती वेळ झाले? 2. किती वेळ झाले? 2. म्हणजे कसं किंवा या ठिकाणी 2 वेळ झाली. याचा जर विस्तार करायचा झाला तर x अधिक y आणि x अधिक y याकडे लक्ष द्या. कारण डोक्यावरती 2 आहे. डोक्यावरती 2 आहे म्हणजे वर्ग आहे, म्हणजे त्याच संख्येने त्या संख्येला गुण आहे. एक लक्षात ठेवा, कारण डोक्यावरती 2 आहे म्हणून 2 वेळ. म्हणजे काय झालं आता, हा कंस ह्या कंसाला गुणिला आहे. इथं काही जरी नसलं सार्थक, कारण सार्थक प्रश्न पडतो. कारण इथं काही जरी नसलं तरी आम्हाला दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. ओके, गुणाकाराचं चिन्ह असतं. म्हणजे हा कंस गुणिला हा कंस, म्हणजे ह्या कंसाने ह्या कंसाला गुणायचं असते. मग आता गुणाकार आपण कसं करायचं? आता मग काय करूयात, अगोदर आपण ह्या x ने अगोदर ह्या कंसाला गुणू, त्यानंतर मग अधिक y ने या कंसाला गुणू. आपण या ठिकाणी मांडूयात. बघा, आता x ने गुणायचे, x ने या कंसाला गुणायचे. म्हटलं गुणीला नाही म्हणले तर गुणाकाराचं चिन्ह असते x अधिक y. हा ठीक आहे, आपण ह्या कंसाला गुणून झाला. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय, अधिक y ने गुणायचे. अधिक y ने या कंसाला डबल गुणायचे x अधिक y. ओके, आता गुणीला आहे, आता गुणाकार करायचा. या x ने x ला गुणले, या x ने अधिक y ला गुणले. बघा, गुणाकारामध्ये x गुणिले x झालं तर x चा वर्ग. बघून घ्या, हे अधिकचं चिन्ह. x ने y ला गुणलं तर xy बघत चालत झालं गुण. आता कंसाच्या बाहेर आलं तर हे अधिकचं चिन्ह आहे, हे अधिकचं चिन्ह. आता y ने याला सगळ्याला गुणायचं. y गुणिला x म्हणजेच xy झालं. इकडे x या किंवा y कडे या मागे पुढे घेतलं तर काही फरक नाही. त्याच्यानंतर y ने या y ला गुणायचं, हे तर अधिकचं चिन्ह आहे म्हणून y गुणिला y म्हणजे y चा वर्ग. y चा वर्ग लक्षात ठेवा. मग आता या ठिकाणी गणिताकडे व्यवस्थित बघायचं आपण. बघून या इथे x वर्ग दिसतोय, इथं y चा वर्ग दिसतोय. जे जे सारखे दिसते त्याची क्रिया करून टाकायच्या. इथं सारखं सारखं काय काय दिसतंय आपल्याला गणितात? सारखं सारखं काय काय दिसतंय? x वर्ग आणि y वर्ग. तर आपल्या गणितामध्ये xy आणि xy हे सारखे सारखे आपल्याला दिसायला लागले गणिताकडे आपण जर निरीक्षण केलं. आता या x वर्ग सारखा इकडे x वर्ग कुठं नाहीये, या y वर्ग सारखा इकडे कुठं y वर्ग नाहीये. त्याच्यामुळे हे जसे तसे x वर्ग आपण जसे तसं ठेवला. हे अधिकचं चिन्ह xy अधिक xy ते झाले 2xy. ते झाले 2 आहे ना. हा एक xy आणि हा एक xy. इथं काही जरी नाही म्हटलं, इथं एक असतो, इथं एक असतो. काही जरी नाही म्हटलं आदर्श सार्थक, काही जरी नाही म्हटलं इथे एक असतो, एक लक्षात ठेवत चालत जा. हे गणितीय नियम आहे. मग हा xy आणि हा xy ते झाले 2xy. आणि आता हे अधिक y चा वर्ग. या स्वरूपामध्ये आपल्याला एखादी बैजिक राशी जर दिला असेल आणि तिथे इतर वर्ग दिला असेल तर त्याचा विस्तार जो आहे तो या स्वरूपात करायचा असतो. कळतंय? ही दिली बैजिक राशीचा वर्ग. ही बैजिक राशी, तिचा हा वर्ग, तिचा वर्ग विस्तार. वर्ग केला म्हणजे डोक्यावर 2 केलं म्हणजे ही 2 वेळेस, म्हणजेच एक कंस दुसऱ्या कंसाला गुणिला आहे. म्हणजेच ह्या x ने x अधिक y ला गुणायचंय, पुन्हा अधिक y ने पुन्हा x अधिक y ला गुणायचंय.
जो गुणाकार या ठिकाणी आपण मांडले एक्सनी या एक्सनी ह्या एक्सनी एक्स वाय ला गुणलं इथं असं, त्यानंतर या ठिकाणी अधिक वायने पुन्हा एक्स वाय ला गुणलं इथं असं मांडलं आपण. मांडल्यानंतर मग इथं गुणाकार केल्यानंतर हा गुणाकार आपला असा आहे. या स्वरूपामध्ये आपल्याला बैजिक राशीचा विस्तार करायचा असतो.